गुड मॉर्निंग सगळ्यांना। सकाळचे वाजलेले आहेत 11:15। आम्ही आलो आहेत कोल्हापूरला म्हणजे वाडी रत्नागिरी ज्योतिबाचं मंदिर आहे, ते आमचं कुलदैवत आहे। चला बघूया किती गर्दी आहे ते। गर्दी तर बऱ्यापैकी होती, म्हणजे एवढी जास्त पण नव्हती, पण होती गर्दी, एवढी जास्त नव्हती का तर चैत्र महिना आत्ताच झाला ना, त्याच्यामुळे एवढी जास्त काही गर्दी नव्हती। पण अधिक महिना चालू आहे। अधिक महिन्यामध्ये देवाचं दर्शन घेतलेलं चांगलं असतं, देवदेव केलेले चांगले असतात। आपण एक शब्द जर एक वेळा बोलतो ना तर ते 33 वेळा रिपीट होतं। एक वेळा जर देवाचं नाव घेतलं तर ते 33 वेळा देवापर्यंत पोहोचतं। त्याच्यासाठी अधिक महिन्यामध्ये देवदर्शन केलेलं खूप चांगलं असतं। कळसाचं दर्शन घ्या, खूप छान असं दर्शन झालं आमचं। 1-1.5 तास लागला आम्हाला दर्शनाला, पण खूप छान दर्शन झालं, एवढी अशी गर्दी होती। तर स्टार्टिंगला सटवाईचं मंदिर आहे, इथून दर्शनाला लाईन चालू होती। म्हणजे ही गाय आहे ज्योतिबाची, इथून दर्शनाला चालू होती लाईन। तुम्हाला पुढं दिसेलच किती लांब होती ती। हे बघा, ही ज्योतिबाच्या मंदिरात जाणारी लाईन होती, भरपूर सारी लाईन होती। इकडून आमच्या पाठीमागून असंच वर टर्न घेऊन आम्ही तर सावलीत होतो, पण हे जे समोरचे दिसत आहेत ना ते उन्हात होते आणि खाली पाय नव्हते पोळत आहे, पण डोक्याला का तर मी तिथे गेल्यानंतर फील केलं ऊन लागत होतं खूप। आणि जो उधळलेला गुलाल होता ना मंदिरावरती, तो जो आपण गुलाल उधळतो तर त्याच्यामध्ये ना गुलाल होता, कलर होता, तो गुलाल तर नव्हताच। आणि त्याच्यामध्ये रांगोळी मिक्स होती, आणि ते रांगोळी ना असे आपण गुलाल उधळल्यानंतर जी खाली पडती ना ती पायाखाली, ती खूप गरम झाली होती आणि त्याचे चटके खूप जास्त बसत होते। उन्हापेक्षा जास्त ते पायाला आहे ना, जे खाली गुलाल उधळलं होतं त्याचे चटके खूप जास्त बसत होते। इथे देवाची पालखी होती, देवाच्या पालखीला हात लावून दर्शन घेतलं, खरंच खूप समाधान वाटत होतं, आपल्या घरी आल्यासारखं वाटत होतं, का तर ते आमचं कुलदैवत आहे। इथं ना मी चोरून कॅमेरा वापरलेला आहे, इथं वापरू देत नव्हते। दर्शन घेऊन बाहेर आल्यानंतर इथं देवाचा घोडा आहे, इथं पण कॅमेरा वापरू देत नव्हते, पण मी चोरूनच वापरला आहे। इथं ना मी घरचा देव आणला होता, घरच्या देवाची पूजा करून घेतली, पण काही गोष्टीचं खूप वाईट वाटत होतं, गिल्टी फील होत होतं, माझ्याकडून चूक झाली। आम्ही ज्या दिवशी गेलो होतो ना तर त्या दिवशी शनी अमावस्या होती, इथं होम वगैरे केला होता, आणि शनी मंदिर आहे छोटंसं ज्योतिबाच्या मंदिराच्या तिथंच आपण दर्शन घेऊन दर्शनाच्या लाईनच्या जातो ना तिथंच खाली आहे। तर खूप भारी वाटत होतं सगळं, असं म्हणजे स्वप्नात असल्यासारखंच वाटत होतं मला तरी। ज्योतिबाच्या नावानं चांग भलं। एमआयच्या मंदिरामध्ये पण गेलो होतो, पण तिथं माझा कॅमेरा ना खूप गरम झाला होता मोबाईल, त्याच्यामुळे तिथं काही शूट नाही करू शकलो। आम्ही चाललो आहेत आता अक्कलकोटला, अक्कलकोटचा व्हिडिओ नक्की बघा।